अ, आजच्या तासामध्ये आपण शहरी विकासाचे प्रयत्न हे पाहणार आहोत. साधारणतः आपल्या या प्रकरणामध्ये भारतीय समाजाचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण आदिवासी समुदायाचा अभ्यास, त्यांची वैशिष्ट्य, त्यानंतर त्यांच्या प्रमुख समस्या आणि आदिवासी समाजासाठी केले गेलेले प्रयत्न विकासाच्या संदर्भात हे पाहिल्यानंतर आपण ग्रामीण समुदाय, त्याची ही वैशिष्ट्ये, त्याच्या व्याख्या, त्याच्या ग्रामीण समुदायातील समस्या आणि ग्रामीण विकासासाठी केलेले प्रयत्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विशेष कार्यक्रम, इथपर्यंत आपण ग्रामीण समुदायाच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. आणि आज आपण जो काही शहरी समुदाय पाहतो आहोत, तर त्यामध्ये शहरी समुदायाच्या व्याख्या, शहरी समुदायाच्या समस्या आणि कालच्या तासामध्ये आपण कालच्या तासापर्यंत शहरी समुदायाचे जे काही समस्या आहेत, वैशिष्ट्यानंतर समस्या ज्या आहेत, तर त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण शहरी विकासाचे प्रयत्न हे पाहणार आहोत. साधारणतः शहर किंवा नगर ही जी संकल्पना आहे, ही अतिशय पुरातन अशा प्रकारची संकल्पना आहे आणि सातत्यानं शहरी समुदायामध्ये जो जो काही विकास घडून आलेला आहे, या विकासाच्या संदर्भात आजपर्यंत जे प्रयत्न करण्यात आलेले आहेत किंवा शहरी विकासासाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या मुख्य अशा योजना आहेत, त्या कोणकोणत्या योजना आहेत, की जेणेकरून त्या योजनेचा लाभ त्या शहरी समुदायाला होईल आणि शहरी समुदायाचा त्यातून झपाट्यानं विकास होईल. या पद्धतीच्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत, शासनानं जो काही कृतिशील कार्यक्रम, शहर विकासाचा कार्यक्रम जो ठरविलेला आहे, तर त्या शहर विकासाच्या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या शहरी विकासाच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत किंवा राबविण्यात येतात किंवा अलीकडच्या काळामध्ये शहर विकास कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, ते आपल्याला या तासात पाहायचंय. तर साधारणतः शहरे हे गलिच्छ असतील. शहरी भाग हा जीवनाचा दर्जा सरासरी खालावलेला असेल आणि पर्यावरणाची समस्या जी शहरी भागातली जी आहे, ती पराकोटीला पोहोचलेली असेल, तरी पण आर्थिक आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या दृढ भारताची संकल्पना आपण करू शकत नाही. का करू शकत नाही? तर अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी किंवा अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी शहरं हे केंद्रीयवर्ती आहेत आणि आर्थिक वृद्धीला चालना देणाऱ्या ज्या काही सामाजिक राजकीय परिवर्तनाचे माध्यम जे आहेत, हे शहरीकरणाकडे सातत्यानं सकारात्मक दृष्टीनं पाहत असतात किंवा सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. या दृष्टिकोनातून ज्यावेळी राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शहराचा वाटा जो आहे, हा सर्वसाधारणपणे 60% इतका राहिलेला आहे. दरडोई उत्पन्न ग्रामीण दरडोई उत्पन्नाच्या साधारणपणे 3 पटीनं शहरी समुदायातलं दरडोई उत्पन्न जास्त आहे. ग्रामीण भागातलं दरडोई उत्पन्न जे आहे, त्या तुलनेत शहरी समुदायाच्या दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला, तर शहरी समुदायाचं उत्पन्न जे आहे, तर ते ग्रामीण दरडोई उत्पन्नाच्या सर्वसाधारणपणे 3 पटीनं जास्त आहे. परंतु फरक असा आहे, की दैनंदिन जीवन जगण्याचा जो काही परिक्रम आहे, दैनंदिन जीवनावरील जो खर्च आहे, हा खर्च ग्रामीण समुदायातील दरडोई उत्पन्नापेक्षा किंवा ग्रामीण समुदायातील दरडोई खर्चापेक्षा शहरी समुदायातील दरडोई खर्चाचा आकडा जो आहे, हा जास्त आहे. म्हणून शहरी समुदायातील दरडोई उत्पन्न जरी जास्त असलं, तरी शहरी समुदायातील दरडोई खर्चाचं प्रमाणही ग्रामीण पेक्षा निश्चितपणे जास्त आहे किंबहुना ते ग्रामीण समुदायापेक्षा निश्चितपणे काही पटीनं ते जास्त आहे. त्यामुळं खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये एक प्रकारची दरी ही निर्माण झालेली. दरडोई उत्पन्न जास्तीचं जरी असलं तरी ते पुरेसं ठरत नाही. ही शहरी समुदायातील एक मुख्य समस्या आहे. कारण का, की शहरी समुदायामध्ये साधारणतः जीवन जगण्याचा जो काही खर्च आहे, जगण्यासंदर्भात जो काही दैनंदिन खर्च आहे, हा खर्च ग्रामीण समुदायापेक्षा निश्चितचपणे जास्त आहे. आणि म्हणून शहरी समुदायातली वस्तुस्थिती अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारची झालेली आहे, की शहरी समुदायामध्ये श्रीमंत श्रीमंत बनत चाललेला आहे. गरीब गरीब बनत चाललेला आहे. श्रीमंताकडं अधिकाधिक अ, पैसा जो आहे त्याची आवक वाढत जाते आणि गरिबावर अधिकाधिक पैसा खर्च करण्याची वेळ येते. म्हणून हा प्रकार किंवा म्हणून हे वास्तव्य शहरी समुदायामध्ये आपल्याला दिसून येतं.
श्रीमंत सातत्यानं श्रीमंताच्या दृष्टिकोनातून विचार करतो. तो त्याच्या व्यवसाय असेल, त्याचा जो काही उदीम व्यापार असेल, त्याची जीवनक्रम किंवा आर्थिकदृष्ट्या आर्थिक जीवन जगण्याची परिक्रमा असेल, त्याच्यामध्ये तो सातत्यानं विकसित होत गेलेला दिसून आलेला आहे किंवा श्रीमंत शहरी समुदायातला श्रीमंत बनत चाललेला आहे. आणि त्या तुलनेत गरिबाचा जर विचार केला तर गरीब हा याच्यावर सातत्यानं वाढती महागाई, सातत्यानं खर्च करण्याची वेळ, आरोग्य असेल, शिक्षण असेल, दैनंदिन जीवन जगण्याचा परिक्रम असेल, अनेक प्रकारचे दैनंदिन बिलं भरण्याची त्याच्यावर वेळ येत असेल. या दृष्टिकोनातून शहरी समुदायातला गरीब हा गरीब बनत चाललेला आहे. आणि त्यामुळं श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये शहरी समुदायामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते किंवा पाहायला मिळते. तर अशा प्रकारे शहरी समुदायाचे किंवा शहरी समुदायातील जे काही समस्याचे आव्हान आहे, हे आव्हान पेलण्यासाठी अनेक पावले जी आहेत, तर ही पावलं शासनाच्या वतीनं उचलण्यात आली. मात्र त्याला फारसे तितकेसे म्हणावे असे यश आलेले नाहीत. आणि म्हणून शहरीकरणावरील जे काही राष्ट्रीय आयोगानं 1988च्या धोरण प्रस्तावामध्ये ज्या काही आवश्यकता आहेत, त्या आवश्यकतेवर भर दिलेला आहे. मग त्या आवश्यकता कोणत्या शहरी समुदायासाठीच्या? तर त्यातली एक की आर्थिक विकासाच्या अभिक्षेत्रीय पद्धतीचा आणि मानवी वस्त्यांच्या उतरंडीचा विकास करणं. ज्या काही वसाहती शहरी समुदायामध्ये वसलेल्या आहेत, तर त्या वसाहतीचा सर्वांगीण विकास करणे, हे एक ध्येय शासनानं नियोजित केलेलं आहे. त्यानंतर दुसरं ध्येय असं आहे की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये वेगवेगळ्या आकाराचे गाव आणि शहरामध्ये लोकसंख्येची विभागणी करणे. लोकसंख्या ही ठराविक गावामध्ये आणि ठराविक शहरामध्ये त्याची विभागणी करण्यात यावी, अशा प्रकारचा एक दृढ संकल्प निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर क्रमांक 3 मध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या शहरी केंद्रामध्ये आर्थिक कृतीचे वाटप विकासाच्या दृष्टिकोनातून या दृष्टीने वाटप करण्यात येणार आहे किंवा आलेले आहे. त्यानंतर परिघातिक प्रदेशामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिक कृतीचे विभाजन करणे, हे एक आहे. आणि शेवटचं जे आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये उत्तमोत्तम सेवांची तरतूद करणे, हे शासनाचं ध्येय धोरण आहे. या दृष्टिकोनातून शासनाला ग्रामीण समुदायही विकसित करायचा आहे आणि शहरी समुदायही विकसित करायचा आहे. मात्र ग्रामीण समुदायासाठी विकासाचे प्रयत्न केले गेले, तो भाग वेगळा, आणि शहरी समुदायासाठी विकासाचे प्रयत्न केले गेले, हाही भाग वेगळा. शहरी समुदायासाठी विकासाचे स्वतंत्र प्रयत्न करण्यात आले आणि ग्रामीण समुदायासाठी विकासाचे स्वतंत्र प्रयत्न करण्यात आले. आता त्यातल्या त्यात शहरी समुदायाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले किंवा कोणकोणत्या योजना सरासरी राबविण्यात आल्या, तर त्याच्यापैकी ज्या योजना किंवा शहरी विकासासाठी जो काही प्रयत्न आहे, त्यातला मुख्यत्वे करून प्रमुख विकास जो आहे शहराचा, त्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शहराचा विकास करणे, हे ध्येय धोरण जे आहे, हे राबविण्याचा प्रयत्न केला गेला. आता शहरी भागाचा विकास करणे हा एक कृतिशील कार्यक्रम शासनानं नियोजित केला आणि या कृतिशील कार्यक्रमाच्या अंतर्गत शहराचा विकास झाला पाहिजे, ही उदात्त भावना डोळ्यासमोर ठेवून काही योजना, काही विशेष कृतीयुक्त कार्यक्रम शहरी विकासासाठी राबवण्यात आले. मग ते कृतीविषयक जे काही विकासाचे कार्यक्रम आहेत, मग ते कार्यक्रम नेमके कोणते? त्यातला पहिला कार्यक्रम किंवा पहिली विकासाची योजना शहरी समुदायासाठी कोणती आहे? क्रमांक 1 ची योजना आहे की गरिबासाठी शहरी मूलभूत सेवा कार्यक्रम. शहरातल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, तर त्या गरिबापर्यंत पोहोच झाल्या पाहिजे. शहरी भागामध्ये ज्या काही विकासाच्या योजना आहेत, मूलभूत सेवा ज्या आहेत, ह्या सेवा गरिबापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. मग गरिबापर्यंतच्या ज्या काही सेवा आहेत, मग त्यांना धनधान्याच्या माध्यमातून, राशनच्या माध्यमातून धान्य वाटपाचा कार्यक्रम जो आहे, हा शहरी भागातील गोरगरिबापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या काही गरिबासाठी उन्नत योजना आहेत, शासनानं ज्या आखलेल्या उन्नत योजना आहेत गरिबांसाठी, ह्या गरिबांसाठीच्या योजना शहरी भागातल्या गरिबापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. हा विशेष कार्यक्रम किंवा विशेष प्रयत्न शहरी विकासासाठी करण्यात आला. ज्या पद्धतीनं अन्नधान्याची वाटप योजना असेल, त्या पद्धतीने अनेक ज्या काही योजना आहेत, शहरी भागातला जो काही गरीब आहे, मजूर आहे, दारिद्र्याच्या खाईमध्ये जीवन जगणारा जो घटक आहे, या घटकासाठी जे काही महाराष्ट्र शासनानं किंवा केंद्र शासनानं ज्या पायाभूत सुविधा आणि योजना आखण्यात आल्या, ह्या योजना त्या घटकापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, हा विशेष कार्यक्रम
क्रमांक 1 मध्ये नियोजित करण्यात आला आणि त्या दृष्टीने तो कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न सातत्यानं शासनाकडून झालेला आहे. त्यानंतर क्रमांक 2 मध्ये शहरी झोपडपट्ट्यातील पर्यावरणाच्या सुधारणा कार्यक्रम. साधारणतः झोपडपट्टी किंवा स्लम एरिया किंवा गंदी बस्ती ज्याला आपण म्हणतो. झोपडी हा जो भाग म्हणतो. तर झोपडपट्टी हा भाग हा दारिद्र्याच्या खाईमध्ये लुटलेला असतो. अनेक प्रकारची दुर्गंधी त्या ठिकाणी असते. गलिच्छ वस्ती म्हणून तिला संबोधलं जातं. मग ह्या गलिच्छ वस्तीचा सुधार कार्यक्रम, पर्यावरण सुरक्षित राहावं हा दृष्टिकोन शहरी समुदायाच्या माध्यमातून विकासाच्या प्रयत्नामध्ये हा राबविण्यात आला, की झोपडपट्टी जो भाग आहे, हा पर्यावरण दूषित न होता चांगल्या पद्धतीचं पर्यावरण त्या ठिकाणी टिकून राहावं, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शहरी समुदायातल्या झोपडपट्टीचा भाग पर्यावरण मुक्त करावा किंवा केला जावा, हा उदात्त हेतू या योजनेमागे आखण्यात आला. त्यानंतर क्रमांक 3 मध्ये जे काही लहान आणि मध्यम गावाचा एकत्रित जो काही विकासाचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम सुद्धा शहरी समुदायासाठी विशेष करून हा राबविण्यात आला. शहरामध्ये काही छोटी शहरं आहेत, काही मध्यम स्वरूपाची शहरं आहेत, तर काही लोकसंख्येनं अतिशय व्यापक किंवा अतिशय मोठी लोकसंख्या असलेली शहर आहेत. याच्यामध्ये जे छोटे-छोटे शहर आहेत, ह्या छोट्या शहराचा विकास एकत्रित विकास व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्रमांक 4 ची जी योजना आहे, त्याच्यामध्ये निवास आणि शहरी विकास मंडळाच्या जो काही हुडकोसारखा भाग आहे, ह्याच्या माध्यमातून विविध निवास आणि पायाभूत सोयी-सुविधांचा पुरवठा करणाऱ्या योजना ह्या शहरी समुदायामध्ये राबविण्यात यावा आणि त्या अंतर्गत शहरी समुदायाचा किंवा शहरी भागाचा विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून पतपुरवठा करणाऱ्या योजना ज्या आहेत, तर या योजना शहरी समुदायामधून आखण्यात निश्चित आखलेल्या आहेत. त्याच्यानंतर क्रमांक 5 मध्ये मेगा शहर प्रकल्प. मेगाच्या अंतर्गत शहर प्रकल्पाचा समजा उदाहरणार्थ जे काही पुनर्वसित भाग आहे शहरा भागातला, तर तो भाग व्यवस्थित करणे, रस्ते करणे, त्या अंतर्गत लाईटची सुविधा पुरवणे, पाणी पुरवठा सुविधा, स्वच्छतेची सुविधा असेल, तर एकंदरीत या सुधारणाचा कार्यक्रम राबवून त्या ठिकाणचा विकास करणे. अशा दृष्टिकोनातून ह्या पायाभूत सुविधा आणि जो काही प्रमुख विकास कार्यक्रम जो आहे तो या पद्धतीने आहे. आणि शेवट एकत्रीकृत शहरी आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम हा राबविणे. साधारणतः शहरी समुदायामध्ये दारिद्र्याच्या अंतर्गत किंवा दारिद्र्याच्या खाईमध्ये जगणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे ते निश्चित जास्त आहे. तर हा कृतिशील कार्यक्रम आखून शहरी समुदायातलं दारिद्र्य निर्मूलन करणे आणि समांतर पद्धतीनं जीवन जगण्याची प्रेरणा शहरवासियांना प्राप्त करून देणे, हा या पाठीमागचा उदात्त हेतू होता. आणि म्हणून असा शहरी समुदायासाठी एक विशेष विकास कार्यक्रम अंतर्गत ह्या 5-6 ज्या बाबी आहेत, त्या बाबी शहरी विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केल्या गेल्याचे दिसून आपल्याला येते. त्यानंतर शहरी विकासाच्या जवळपास सर्व प्रमुख कार्यक्रमासाठी संसाधनाची कमतरता आपल्याला दिसून येते. आणि याच्यासाठी जे काही नियोजनाची सुरुवात झाली, तेव्हापासून शहरी विकासाला तेवढे प्राधान्य त्या प्रमाणात देण्यात आलेलं नाही. नियोजनाच्या खर्चापैकी फक्त 3 ते 4% रक्कम ही शहरी क्षेत्राच्या विकासासाठी ठेवण्यात आलेली आहे. 3 आणि 4 जो काही जे काही विकास नियोजन आहे, ह्या विकासाच्या नियोजनामध्ये 3 किंवा 4% माध्यमातून शहरी समुदायाचा विकास होणार नाही. आणि म्हणून जास्तीचा निधी उपलब्ध होऊन शहरी समुदायाचा विकास व्हावा, असे सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले गेले. साधारणतः देशाचा जर विचार केला, तर भारतामध्ये जे काही शहर आहेत, तर त्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि म्हणून भारतातील शहर विकास कार्यक्रम सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे. आता हा भारतातील शहर विकास कार्यक्रम जो निश्चित करण्यात आला, हा शहर विकास कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणते मिशन किंवा कोणकोणत्या प्रमुख योजना राबविण्यात आल्या, त्यापैकी क्रमांक 1 त्यामध्ये स्मार्ट सिटी मिशन. सुंदर शहर, हरित शहर, स्वच्छ शहर ही जी संकल्पना आहे, ही स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत शहरामध्ये राबविली गेली. रस्त्याचं सुशोभीकरण करणे, त्यानंतर रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये किंवा मधोमध वृक्ष किंवा फुलांचे किंवा वेलींची झाडे लावणे, स्वच्छता त्या रस्त्याची ठेवणे, त्यानंतर सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रकाश म्हणजे दिवाबत्तीची सोय करणे, म्हणजे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रस्ता जो आहे त्या ठिकाणावर त्या रस्त्यावर प्रकाश किंवा लाईट लावणे आणि
रस्ता प्रकाशमान करणे, हा स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कार्यक्रम देशातील अनेक शहरामध्ये राबविला गेला. त्यानंतर नंबर 2 ची जी काही जो काही विकास कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अँड अर्बन ट्रान्समिशन, ज्याला अमृत प्रोजेक्ट असं म्हणतो. हा अमृत प्रोजेक्ट सुद्धा शहरी विकासाच्या कार्यक्रमात अंतर्गत हा राबविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सातत्यानं केला गेला. त्याच्यानंतर क्रमांक 3 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना किंवा हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022 मिशन हे ठरवण्यात आलं, की साधारणतः 2022 पर्यंत शहरी समुदायातील जे काही दारिद्र्य रेषेखाली आहे, जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे, अ, आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे, अशा घटकासाठी त्याला त्याच्या हक्काचं स्वतःचं घर राहण्यासाठी मिळावं, या दृष्टिकोनातून केंद्र शासनानं एक कृतिशील कार्यक्रम आणि योजना, ही जी मिशन योजना जी आहे, ही आखण्यात आली आणि 2022 पर्यंत ह्या सर्व लोकांना अ, घराची उपलब्धी, स्वतःच्या मालकीची घरं उपलब्ध झाली पाहिजे किंवा निर्माण करता आली पाहिजे, त्यांना मिळाली पाहिजे. ही या अंतर्गत योजनेखाली ही पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री आवास योजना, अ, किंवा घरकुल योजना किंवा हाऊसिंग फॉर ऑल बाय, सर्वांसाठी घरकुल योजना जी आहे, गरिबांसाठी, ज्यांना घरं नाहीत अशांसाठी ही योजना राबविण्यात आलेली किंवा ती योजना अद्याप आतापर्यंतही, यापुढेही 2022 पर्यंत ती चालू राहणार. त्यानंतर क्रमांक 4 मध्ये हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑर्गमेंटेशन योजना, म्हणजे शहरी समुदायामध्ये जे काही अ, अ, रोगाचं जे काही थैमान आहे, त्याच्यामध्ये हृदयाच्या बाबतीमध्ये जे काही आजार आहे, तर ह्या आजारावर काही सवलतीमध्ये खर्च शासनानं अ, अ, द्यायचा आणि त्या हृदयाचे जे काही संदर्भातले जे काही आजार आहेत, तर या आजारासाठी शासनाकडून प्रयत्न करून त्या आजारातून त्या आजारी व्यक्तीला मुक्त करायचं, अशा प्रकारची ही एक योजना आहे. त्याच्यानंतर क्रमांक 5 मध्ये जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, आपण ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमामध्ये, सॉरी, आदिवासी विकासाच्या कार्यक्रमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे पंचशील धोरण जे होतं, त्या धोरणाचा अवलंब करून अलीकडच्या काळामध्ये त्यांच्याच नावानं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, म्हणजे अ, जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं रिन्युअल अर्बन मिशन नावाचा जो प्रकल्प किंवा जी कृतिशील कार्यक्रम विकासाचा सुरू करण्यात आलेला आहे, या अंतर्गत शहरी समुदायातील सर्वांगीण विकास घडून यावा, हा उदात्त हेतू या योजनेच्या पाठीमागे आहे आणि म्हणून ही योजना सुद्धा शहरी समुदायासाठी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यानंतर क्रमांक 6 अर्बन ट्रान्सपोर्टेशन, शहरी समुदायामधली जी काही दळणवळण व्यवस्था आहे ती सुरळीत व्हावी, रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, डिव्हायडर रस्त्यामध्ये टाकण्यात यावे, स्वच्छ आणि सुंदर आणि मजबूत अशा प्रकारचे रस्ते शहरी समुदायामध्ये असायला पाहिजे, शहरी भागामध्ये असायला पाहिजे. कारण शहरी समुदायामध्ये दळणवळणाचं जे काही प्रमाण आहे अधिक आहे. वाहनाची जी काही वाहनं चालण्याचा जो काही कार्यक्रम आहे किंवा दैनंदिन वाहनं पळवण्याचा जो काही किंवा चालण्याचा जो काही कार्यक्रम आहे, हा सातत्यानं जास्त स्वरूपात असल्यामुळं रस्त्याची रुंदीकरण, मजबूतीकरण, सुशोभीकरण आणि एकंदरीत दळणवळण सुलभ करण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी ठिकठिकाणी जे काही आपण त्याला हे म्हणतो, की गर्दीच्या ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी ठिकठिकाणी जे काही पॉइंट ठेवण्यात आलेले आहे, म्हणजे कंट्रोल करण्यात आलेले आहे. असे पॉइंट ठरवून गर्दीवर नियंत्रण करणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, अ, अशा पद्धतीनं ही योजना राबविण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर क्रमांक 7 मध्ये स्वच्छ भारत मिशन, या योजनेअंतर्गत सुद्धा स्वच्छता मिशन या कार्यक्रमाअंतर्गत शहराची स्वच्छता, मग मध्यवर्ती शहर असेल, औद्योगिक क्षेत्रातलं शहर असेल, झोपडपट्टी भागातलं शहर असेल, अ, आजूबाजूच्या परिसरातील शहरी भागातला जो काही भाग असेल, या संदर्भातला असेल, हा संपूर्ण शहर स्वच्छ असायला पाहिजे. त्यामुळे ही एक मिशन हे ठरवण्यात आलेलं आहे. तर अशा दृष्टीनं ह्या शहरी विकासाचे जे प्रयत्न आहे, हे शहरी विकासाचे प्रयत्न सातत्यानं चालत आलेले आहेत, चालू आहे आणि एकंदरीत या विकास कार्यक्रमांतर्गत शहरी समुदायाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सर्वसाधारणपणे भारतीय समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आणि विविध संस्कृती नांदतात. देशाचा जर विचार केला तर अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, संप्रदायाचे लोक नांदतात. त्याच्यामध्ये 3 भागात वर्गीकरणामध्ये आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि हा तिसरा शहरी समुदाय. अशा प्रकारे म्हणजे देशाचा जर विचार केला तर विविधता प्रचंड प्रमाणात या देशामध्ये आहे.
अनेक प्रकारच्या जाती आहेत, अनेक प्रकारचे धर्म आहेत, अनेक प्रकारचे पंथ आहेत, अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, अनेक प्रकारचे समुदाय आहेत. जेणेकरून आपण हा तिसरा समुदाय पाहतो. अशा भिन्न स्तरातून लोकांचं वास्तव्य या भारत देशामध्ये आहे. आणि या भारत देशामध्ये अशा प्रकारचं भिन्न स्वरूपाचं विविधतेत असलेलं वास्तव्य नी नटलेला हा जो देश आहे. या देशामध्ये अनेक प्रकारची संस्कृती, जसा धर्म, जात, भाषा, वंश, लिंग, संप्रदाय, पंथ, समुदाय याच्यावर संस्कृती निर्माण झालेली आहे आणि त्या संस्कृतीचं पालन करत एका पिढीकडून ही दुसऱ्या पिढीकडे संस्कृती हस्तांतरण करायची आणि त्या पद्धतीनं व्यक्तीनं स्वतःचं जीवन जगायचं, असा हा नित्यक्रम पिढ्यानपिढ्या या देशामध्ये चालत आलेला आहे. मग याचे एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचे जे वर्गीकरण आहे, ते या वर्गीकरणामध्ये आदिम, ग्रामीण आणि शहरी अशा 3 भागात जे काही वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, याबाबत आपण या हे जे काही प्रकरण आहे वर्गीकरणाचं, यामध्ये आपण सविस्तर आतापर्यंत चर्चा केलेली आहे. आणि या तिन्ही समाजातला फरक याचं सुद्धा आपण परीक्षण करत आहोत, की साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल, की ग्रामीण आणि आदिवासी समुदायातलं जे काही उद्दिष्ट आहे किंवा वैशिष्ट्य आहे, हे जवळपास समान स्वरूपाचे आपल्याला आढळून येतात. मात्र शहरी समुदायाचे जे काही वैशिष्ट्य आहे, शहरी समुदायाच्या ज्या समस्या आहेत, ह्या दोन्ही समुदायापेक्षा थोड्याशा भिन्न आहेत, असं आपल्याला या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर हे जे ग्रामीण आणि आदिवासीचं साम्य आहे, हे लक्षात आलेलं असेल, परंतु या तिन्ही समुदायाचा आजवर परस्पर एकमेकावर प्रभाव आहे. आदिवासींचा ग्रामीणवर प्रभाव आहे, ग्रामीणचा आदिवासीवर प्रभाव आहे. दोन्ही समुदायाचा शहरी समुदायावर प्रभाव आहे, शहरी समुदायाच्या दोन्ही समुदायावर प्रभाव आहे. असा प्रत्येक समुदायाचा एकमेकावर प्रभाव आहे, हेही आपण या प्रकरणामधून शिकलेलो आहोत. तर याचा परिणाम म्हणून विकास आणि परिवर्तन हे सातत्यानं घडून येतं. परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. समाजामध्ये सातत्यानं स्थित्यंतर घडत असतात. समाज हा सातत्यानं परिवर्तनशील असतो. समाजामध्ये सातत्यानं परिवर्तन होतच असतं. आणि म्हणून परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक कालखंडापासून आजपर्यंत आणि भविष्यामध्येही समाजामध्ये सातत्यानं परिवर्तन होत राहणार आहे. पारंपरिक कालखंडातील व्यक्तीचं जीवन, आधुनिक कालखंडातील व्यक्तीचं जीवन आणि भविष्यातील व्यक्तीचं कालखंडातील जीवन, अशा पद्धतीनं काळाचा जर विचार केला तर समाजामध्ये सातत्यानं परिवर्तन हे चालत आलेलं आहे. आणि म्हणून शहरी समुदायामध्ये सुद्धा सातत्यानं आमूलाग्र बदल घडत येत आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तनाचा पाठलाग करण्यासाठी जे आव्हानं समोर व्यक्ती समोर उभे राहत असतात, तर ह्या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक हा सातत्यानं उभा असतो. आव्हानं पेलून स्वतःचं जीवन जगण्याची नित्य नियम जो आहे, तो भारतीय नागरिकांमध्ये निश्चितपणे दिसून येतो. हेही आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत, की जेणेकरून आदिम आणि ग्रामीण समुदायाची जी काही वैशिष्ट्ये आहेत, तर ही वैशिष्ट्ये साधारणतः पारंपरिक समाजाशी मिळती-जुळती आहेत, हेही आपल्या लक्षात आलंय. परंतु वर्तमानात बरेचसे जे काही बदल झालेत, तर त्या बदलाचे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. हे आपल्याला या ठिकाणी शिकायचंय. तर या पद्धतीनं या भारतीय समाजाचं जे वर्गीकरण नावाचं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपण आढावा असा घेऊ, की आपण आदिवासी समुदायामध्ये काय शिकलो, ग्रामीण समुदायामध्ये काय शिकलो आणि शहरी समुदायामध्ये काय शिकलो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन स्तरावरून कोणते प्रयत्न करण्यात आले, ग्रामीण समुदायाच्या विकासासाठी शासन स्तरावरून कोणते प्रयत्न करण्यात आले आणि आजच्या तासामध्ये आपण शहरी समुदायाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न केले गेले, त्या योजना, कृतीशील कार्यक्रम किंवा विविध शासनाच्या योजना ज्या आहेत, ह्या योजना कोणकोणत्या पद्धतीने राबविण्यात आल्या, ह्या सगळ्या योजनेचा आपण थोडक्यात आढावा 1-2-4 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आदिवासी समुदाय हा सृष्टी निर्माण झाल्यापासून साधारणतः निसर्गाच्या सानिध्यात राहणारं हे जनजीवन आहे. घनदाट झाडीमध्ये या समुदायाचं वास्तव्य आहे. वास्तव्याचं ठिकाण या समुदायाचं कुठं आहे, तर ज्या ठिकाणी घनदाट झाडी आहे, पाण्यानं वेढलेलं बेट आहे, डोंगरदऱ्या आहे, डोंगरातल्या कपाऱ्या आहे, अशा ठिकाणी आदिवासी समुदाय वास्तव्य करताना पाहिला. तो त्याच ठिकाणी का वास्तव्य करतो, त्याचं महत्वाचं कारण, की ज्या ठिकाणी पक्षी किंवा सावज किंवा शिकारीचे पक्षी मोठ्या प्रमाणात असतात, त्या ठिकाणीच आदिवासी वास्तव्य करतात. झुम नावाची शेती आहे. एकाच जागेवर ते वास्तव्य करत नाही, सातत्यानं ते स्थलांतरित असतात. साधी राहणी आहे. पारंपरिक संस्कृती जतन करण्याचं काम आदिवासी समुदाय करतो.
त्याच्यामध्ये जमाती अंतर्गत विवाह करण्याचा एक दंडक किंवा नियम आदिवासी समुदायामध्ये आहे. त्यांच्या विकासासाठी पंडित जवाहरलाल नेहरू पंचशील धोरण किंवा कार्यक्रम, स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर पहिलं धोरण किंवा पहिला विशेष कार्यक्रम किंवा आदिवासी सुधार कार्यक्रम हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या काळामध्ये सुरुवात केली आणि आदिवासी समुदायाचा विकास घडवून आणण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. जो रानावनात भटकणारा जो आदिवासी आहे, त्याला शिक्षणाच्या प्रवासामध्ये किंवा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करण्यासाठी केंद्रापासून राज्य शासनानं सातत्यानं प्रयत्न केले गेले आणि आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्यासाठी विकास कृतीशील कार्यक्रम, पंचशील कार्यक्रम हा नेहरूच्या मंत्रिमंडळाकडून सुरुवात केला. आजपर्यंत आदिवासीच्या समुदायासाठी विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेले आहेत. त्याचे आपण वैशिष्ट्य पाहिले समुदायाचे, त्यांच्या समस्या पाहिल्या आणि त्यांच्या विकासाचा कार्यक्रम सुद्धा या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर ग्रामीण समुदाय. तर ग्रामीण समुदायामध्ये साधारणतः देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपण सर्वसाधारणपणे 70% लोक हे ग्रामीण समुदायामध्ये राहतात. 30% लोक हे शहरी समुदायामध्ये राहतात. 70% लोकांचा व्यवसाय साधारणतः शेती आहे. आणि शेतीशी पूरक असलेले जे काही कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल, मासेमारी असेल, असे अनेक प्रकारचे जोडयुक्त व्यवसाय. 12 बलुतेदाराचं वास्तव्य सुद्धा ग्रामीण समुदायामध्ये. साधी राहणी आहे. 5,000 पेक्षा कमी लोकवस्ती ह्या ग्रामीण समुदायामध्ये राहतात. ग्रामीण समुदायामध्ये समोरासमोरचे संबंध असतात, आपुलकी असते, प्रेम, जिव्हाळा, भावना युक्त अशा प्रकारचं आदरयुक्त जीवन हे ग्रामीण समुदायामध्ये असतं. साधी राहणी असते आणि अशा प्रकारचं वास्तव्य करणारे लोक हे ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. आणि ह्या ग्रामीण विकासाचा सर्वांगीण कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शासन स्तरावरून ज्या काही ग्रामीण समुदायातला जो काही घटक आहे, ह्या घटकाला विकसित करण्यासाठी शेतीच्या संदर्भात, त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात, त्याच्या जीवनाच्या संदर्भात अनेक प्रकारची योजना केंद्रापासून, महाराष्ट्र शासनापासून ह्या ग्रामीण समाजाचा विकास करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले. यामध्ये सुद्धा आपण ग्रामीण समुदायातल्या मुख्य व्याख्या याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये आपण जी काय आहे ती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर ग्रामीण समुदायातल्या समस्या पाहिलेल्या आहेत आणि ग्रामीण समुदायासाठी केलेला विकास, होत चाललेला विकास याच्यावर आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आणि आजच्या तासामध्ये आपण जो काही शहरी समुदायाचा अभ्यास केलेला आहे, या शहरी समुदायाच्या सुरुवातीला आपण व्याख्या पाहिल्या, शहरी समुदायाची वैशिष्ट्येही पाहिली आणि त्यानंतर शहरी समुदायाच्या समस्या पाहिल्या आणि आजच्या तासामध्ये शहरी विकासासाठी जे काही प्रयत्न केले गेले किंवा प्रयत्न केले जात आहेत, ह्या प्रयत्नाचा अभ्यास आपण या तासामध्ये केलेला आहे. प्रकरणाचा हा शेवटचा तास किंवा प्रकरणाचा अंतिम भाग आपण आज शिकलेलो आहोत. यामध्ये हे प्रकरण या ठिकाणी संपत आहे. तर अशा पद्धतीनं या भारतीय समाजाच्या वर्गीकरणामध्ये 3 समुदाय, मुख्यत्वे करून जे 3 समुदाय आहेत, या तिन्ही समुदायाचा आपण अतिशय बारकाईनं या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे आणि यातूनच आपण एक शिकलो आहोत की ह्या तिन्ही समुदाय युक्त अशा प्रकारचा हा भारत देश आहे. भारत देशामध्ये विविधता आहे आणि विविधतेतून एकता साकारण्याचं काम सातत्यानं या देशामध्ये पारंपरिक कालखंडापासून आजपर्यंत झालेलं आहे. आजही घडत आहे आणि ते भविष्यामध्ये सुद्धा घडत राहणारच आहे. सर्वसाधारणपणे तिन्ही समुदायामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की तिन्ही समुदायाला एक मुख्यत्वे करून भेडसावणारी जी समस्या ती म्हणजे लोकसंख्येची समस्या. लोकसंख्या वाढ ही देशाला घातक ठरणारी समस्या आहे आणि तिन्ही समुदायाला अडचणीत आणणारी समस्या म्हणून लोकसंख्या समस्या ठरली. तर पारंपरिक काळामध्ये लोकसंख्येची घनता कमी, लोकसंख्या कमी होती, जमीन मुबलक प्रमाणात होती. लोकसंख्या वाढत गेली, जमीन व्यापत गेली आणि नैसर्गिक साधन संपत्ती अलीकडच्या काळात कमी पडू लागली, लोकसंख्या वाढत चालली. पारंपरिक कालखंडामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात होती, लोकसंख्या कमी होती, खाणारे तोंड कमी होते आणि नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात होती. अलीकडच्या काळामध्ये